नमस्कार. आमचा मामा रवींद्र पिंगे याचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्त ठिकठिकाणाहून त्याचे चाहते आणि वाचक काही ना काहीतरी उपक्रम घेत आहेत. काहीजण त्यांच्याविषयी वृत्तपत्रातून लिहित आहेत, तर काहीजण अभिवाचनाचे कार्यक्रम घेत आहेत. त्यापैकी माझ्या संपर्कात आलेले कणकवलीचे श्रीप्रसाद घाणेकर हे एक होत. आता मामाची मुले आणि सून त्यांच्या परीने मामाच्या जुन्या पुस्तकांना ॲमेझॉनवर डिजिटल स्वरूपात कसे स्थान मिळवून देता येईल याही प्रयत्नात आहे. नुकतेच मामाचे सुखाचे पदर हे पुस्तक डिजिटाईज होऊन ॲमेझॉनवर उपलब्ध करण्यात आले आहे. त्याच पुस्तकातील पहिलाच लेख मी, गिरीश श्रीपाद मोंडकर, त्यांचा भाचा आणि माझी पत्नी गौरांगी आम्ही दोघे मिळून करत आहोत. मामाप्रती आदरांजली वाहण्याचे हे आमचे व्हिडिओ स्वरूपातील दुसरे पुष्प आहे. या इहलोकात रोकडा मोक्ष म्हणजे नेमकं काय ते मी उत्तम जाणतो. खाडीकाठावरल्या माझ्या कोकणी घराची आणि त्याला गुंजारणाऱ्या झाडामाडांची आठवण ही मला भावलेल्या मोक्षाची सर्वश्रेष्ठ इयत्ता. दगडामाठीच्या गावठी वास्तूत आणि त्या परिसरात आमचे देवधर्म आहेत. आमचं अन्न आणि उदक तिथे आहे. ती वास्तू माझी वाट बघते असा मला सतत भात होत असतो. दुनियेला घाई प्रचंड आणि एकमेकांची वाट बघायला कुणाजवळ निवांत क्षणाची ओंजळ नाही, हे सुद्धा मी जाणतो. तरीही समुद्राच्या अखंड गाजेसारखी त्या कोकणी घरट्याची हाक माझ्या कानावर पडायची ती पडतेच. इकडे पार्ल्यात फटफटीत उजाडलं की तिकडे विमल शांत उपळ्यात फडफडत असलेल्या कोवळ्या प्रातःकाळची याद मनाला व्याकुळ करते. ज्योतीमध्ये जसे असंख्य तेजकण ठासून भरलेले असतात ना, तसे कोकण भूमीच्या भुळभुळीत आठवणीत आनंदाचे कोंब एकमेकांना घट्ट बिलगून असतात. कधी क्षणभर जरी मी रिकामा बसलो तरी कोकणातल्या आठवणींच्या भरतीचं पाणी माझ्या पावलापर्यंत येतच. दक्षिण कोकणातल्या आम्हा सारस्वतांची न्याहारी नुसती आठवली तरी काळी दुमलतं. पहिला झटका पश्चातापाचा येतो. कागदी नोटा जमवण्यात 24 तासांची वाट लावणारं इथलं पोशाखी शहरी जीवन व्यर्थ वाटतं. चीज, टोस्ट, जॅम, लोणी, ऑमलेट, कॉर्नफ्लेक्स असा सारा रुबाब इकडे माझ्या डायनिंग टेबलावर सज्ज असतो. अगदी ह्या क्षणीसुद्धा आहे. पण या भपक्याला कोकणातल्या गरमागरम भाकरीची आणि तळलेल्या मासळीच्या तुकडीची किंवा मोहरीची चरचरीत फोडणी दिलेल्या फणसाच्या भाजीची सर बिलकुल नाही. अंगणात उन्ह विस्तारत आहेत. झाडांना जाग आलेली आहे. पडवीतल्या झोपाळ्यावर तुम्ही निवांत बसलेले आहात आणि अशा प्रहरी स्वयंपाकघरातून तुमच्यावर शब्दाचं गुलाब पाणी शिंपडलं जातं. अहो, आत या, न्याहारी तयार झालंय. सांगतो, या सुखाला तोड नाही. आता आज जायचं आणि पाटावरती बसून भाकरीचा नुसता गरम गरम वास उमगून घ्यायचा. हे नुसतं आठवणं हा सुद्धा परमसुखाचा एक झुळझुळता सुखाचा पहिला पदर आहे. पायात कायम लुडबुडणारं बोबडं नातवंड म्हणजे दुनियेतल्या तमाम आजोबा मंडळींचा साक्षात महाप्राण असतो. नातवाचं तोंड कायम वाजत असतं. त्याला खीळ म्हणून कशी ती नसते. आला आला फुगेवाला वगैरे वगैरे गाणी चालू असतात. साठीचा साकव पार केलेल्या आजोबांचा जीव इतका त्रासलेला असतो की घरातल्या कुणाचंही उंचावलेल्या स्वरातलं बोलणं त्यांना सहन होत नसतं. घरात सर्वांनी कमीत कमी बोलावं, मी तेही खालच्या पाठीत, अशी त्यांच्या अंतरीची अव्यक्त इच्छा असते. याला कोमल अपवाद फक्त एकच, तो म्हणजे नातवंडांचे अखंड आणि असंबंध वटवट. 2-2.5 वर्षाचा नातू किंवा नात किंवा दोघंही एकाच वेळी आपल्याच तंद्रीत घरात बाळगाणी पुटपुटत असतात. या शब्दाचा कशाचा संबंध नसतो. आजोबा जरा विसावलेले दिसले की नातू बोबडे बोल घेऊन त्यांच्या मांडीवर हजर झालाच म्हणून समजा. स्वानुभव सांगतो, पार्ल्याच्या घरी मी यायला बसलो की मांडीवर स्वारोजची तन्मय पहिलाच प्रश्न विचारतो, आजोबा तुम्ही अभ्यास करताय?
मी हो म्हटलं की तात्काळ लढीवाळ भाषेत गळ घातली जाते. तुम्ही नका ना अभ्यास करू, तुमच्या कागदावर मी अभ्यास करतो, मला इथे कागदावर ट्रकचं चित्र काढून द्या. यावर माझी चक्रावलेली मुद्रा पाहून त्याच्या कानात वारं शिरतं. आज्ञा होते, अहो द्या ना मला ट्रक काढून. आजोबा नाकावरचा चष्मा सावरतात आणि नाईलाजाने कोऱ्या कागदावर 4 चाकं आणि त्याच्यावर सावरलेलं एक लंबोडकं धूळ काढून देतात. ही स्वतःची सुटका करून घेतात. पण सुटका होत नाही. नातू विचारतो, आजोबा या ट्रकमध्ये तुम्ही कुठे बसणार? माझी चित्राई कुठे बसणार? राजू बाबा कुठे बसणार? कमलाजी कुठे बसणार? आणि ट्रक तन्मय चालवणार ना? भुर्र भुर्र. आजोबा माझे लाड करा ना. लाड करा म्हणजे गोंजारा आणि पापी द्या. मी लिहित असताना आजूबाजूला चाललेल्या इतरांच्या बडबडीचा मला कधीच त्रास होत नाही. एक प्रकारची दैवी बधिरता माझ्या अंगी भिनलेली आहे. मी आणि पुढ्यातले पाटकोरे कागद यांच्यामध्ये कुणीही कधीही शिरकाव करू शकत नाही. ते एक जमून गेलेलं अद्वैत आहे. पण बैठकीचा ताबा घेऊन आजोबांना एक शब्दसुद्धा सुचू न देणाऱ्या अल्लड नातवाची अखंड बडबड म्हणजे मात्र त्याने मला शब्दांच्या पंख्यानं वारा घातल्यासारखं वाटतं. ह्या बडबडीत मधाचा चमचा ढवळायला ची केदार आणि ची सुयश यांची आता नव्याने भर पडली आहे. कमाल सुखाचा हा सुखाचा दुसरा पदर. सुखाचा तिसरा पदर म्हणजे जीवन साफल्याच्या शांत सरोवराचा रस्ता सापडलेल्या कष्टाळू साहित्य सेवकांची आठवण ठेवून. हे सगळे एकाकी वाटसरू एक मार्गी अटळपणे थोडीशी झापड लावलेली असतात. पायाखालची मुंगीही न चिरडता त्यांची मैलोन मैल अनवाणी वाटचाल एका लहरीत चालू असते. जन्मात त्यांची धुंदी उतरत नाही. हयातभर त्यांची थंड उपेक्षा होते. 4 अबोल दांडे सोडल्यास सर्वसामान्यांच्या ते हिशोबात नसतात. ते गर्दीवर गारूड करू शकत नाही. तसंच धनाची मोहिनी त्यांना विचलित करू शकत नाही. जन्माला येऊन ते कायम स्वरूपाचं काम करून जातात. याचाच अर्थ हरिकृपेच्या चालणाऱ्यात ते चिंब भिजलेले असतात. माझ्या डोळ्यासमोर या क्षणी नाट्य छटाका दिवाकर आणि कॉन्स्टन्स गार्नेट आहेत. वासुदेवराव पटवर्धनांच्या पायापाशी बसून दिवाकरांनी शेक्सपियर वाचला. मी धन्यतेचे क्षण वेचून ते देवरायाला शरण गेले. नंतर दिवा लावून ते थेट लिहायलाच बसले. फक्त नाटककार गडकरी घरी गप्पा मारायला आले तरच त्यांची बैठक चालवे. एरवी लेखन समाधी अखंड चालू. 500 वर्षे होतील. दिवाकरांची खुर्ची अजून रिकामीच आहे. फुलं वाटणारे हात घेऊनच लंडनची कॉन्स्टन्स गार्नेट पृथ्वीवरती अवतरली होती. रूप सामान्य, लक्षण मात्र असामान्य. तिला एक रशियन क्रांतिकारक लंडनमध्ये भेटला. म्हणाला, कॉन्स्टन्स, तू रशियन भाषा शिक आणि आमच्या भाषेतलं श्रेष्ठ साहित्य अनुवाद रूपानं इंग्रजीत उतरव. लाख मोलाचं काम होईल बघ. कॉन्स्टंटला सल्ला पटला. त्या क्रांतिकारकाच्या पायापाशी ती रशियन भाषा शिकली. अनुवादाचं काम सुरू केलं. आखाडच घातला जणू. किती वर्ष मोजून 60 वर्षे. अनुवादाचे 60 खंड तयार झाले. टॉल्स्टॉय, चेकॉव, डोस्टोयेव्स्की ह्या जन्मजात सरस्वती पुत्रांची भिंत तिने उभी केली. ते इंग्रजी अनुवाद वाचून देशोदेशीचे साहित्यिक प्रज्वलित झाले आणि त्यांच्या बदल्यात कॉन्स्टन्सला काय मिळालं? जेमतेम जेवण सुटलं न सुटलं आणि वाचून अर्ध आंधळेपणा मात्र मानगुटीवरती बसलं. कॉन्स्टंटची सून लिहिते, सासूबाई परफेक्शनिस्ट होत्या. हातातलं काम उत्तम तऱ्हेने पूर्ण करणं हाच त्यांचा मोक्ष होता. कोऱ्या कागदांच्या हाकेला ओ देणाऱ्या या निग्रही साहित्य सेवकांचं स्मरण तेवत ठेवणं हा माझ्या हाताला लागलेला सुखाचा तिसरा पदर. धन्यवाद.